एजुकेशन एक जुनून है। हर शहर, हर गांव, हर मोहल्ला, हर स्कूल, हर बच्चे तक पहुंचाना है। हर बच्चे तक पोहोचना है हे घोषवाक्य प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्या ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी लक्षिका हॉल, उंटविडी, नाशिक येथे नॅशनल मॅथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नॅशनल मॅथ मॅरेथॉन स्पर्धा व पारितोषिक वितरण आणि ॲबॅकस शिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे उद्घाटन सकाळच्या सत्रात करण्यात आले। यावेळी वृंदा लवाटे, अशोक दुधारे, ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे, सुनील चोपडा, ज्ञानेश्वर थेटे, नंदिनी निकुम, रुपाली फुले, नरेंद्र निकुम आदी मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले। ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा नंदिनी निकुम आणि मानद सदस्य नरेंद्र निकुम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। ब्रेन ट्रेन फाउंडेशन एक समाजसेवी संस्था म्हणून वुमन एम्पॉवरमेंट अँड चाइल्ड एज्युकेशनवर राज्यभर काम करते। संस्थेसोबत महाराष्ट्रभरातून 265 ताई जोडल्या असून या ताई आपापल्या परिसरातील मुलांना अबॅकसचे शिक्षण देत असतात। या स्पर्धेत तब्बल 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि टीचर सहभागी झाले होते। यावेळी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी IPS अधिकारी संजय उपरांती, स्वामी श्री कांठानंदजी, पल्लवी मोहिते, संध्या गरपे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अबॅकसचे शिक्षण देणाऱ्या ताईंचा प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय। सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी खास करून या ठिकाणी तुम्हाला एक चांगली सुवर्ण संधी देणारे निकुम सर यांच्यासाठी एक जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। ही संस्था अतिशय चांगलं काम करते आणि या एवढ्या ताई या सर्व मुलांना खूप चांगलं शिक्षण देत आहे। त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। निकुम सर तुमच्या कार्यक्रमाला धन्यवाद। ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनचे त्यांचे सर्व संचालक मंडळ, त्यांचे सर्व शिक्षक आणि पूर्ण स्टाफ, ही जी मुलांना घडवायची संकल्पना त्यांची आहे की ओरल मॅथ त्याच्यातून त्यांना एक पिढी घडवायचं काम करणार अत्यंत उल्लेखनीय कार्य या संस्थेतर्फे होत आहे आणि पुढची भविष्याची भारताची पिढी त्यातून निर्माण होणार आहे। अत्यंत नाममात्र मूल्यात असं शिक्षण देणाऱ्या खूप कमी संस्था आहेत। यात ही संस्था काम करते। मी माझ्या वतीने चालवड निर्णय कर्मचारी आयुक्त या SNJ ट्रस्टच्या वतीने व सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। असंच उत्तरोत्तर त्यांनी मुलांना पिढी घडवण्यासाठी व विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेऊन एक चांगली पिढी घडवावी या शुभेच्छा देतो। सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। 5 + 2 - 6 + 1 + 2 आन्सर इज 7 परत लक्ष द्यावं, घाबरू नको। 7 2 + 2 - 3 + 5 - 6 + 20 + 1 - 11 आन्सर इज 10। व्हेरी गुड, क्लॅप करा। निश्चितच मी असं म्हणेल की स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धा याच्यासाठी असतात की तुमचं स्किल इन्हान्स व्हावं, तुमची प्रॅक्टिस जास्त व्हावी, तुमच्या प्रगती व्हावी आणि जर फेल्युअर आलं तर पुन्हा परत इन्व्हॉल्व घेऊन जाईल कि ठीक है यार, इस बार तो हमने थोड़ा सीख लिया लेकिन नेक्स्ट बार हम क्या बन के आएंगे, क्या बन के आएंगे, विनर बन के आएंगे। चॅलेंज करताय तुम्ही मला की हेच भावना जर आपण शिकलो तर खऱ्या अर्थाने एज्युकेशन सिस्टम अशी काम करते। सो पुन्हा परत पॉइंटवर जातो की व्हॉट इज द मीनिंग ऑफ अबॅकस। अबॅकस मीन्स ब्रेन जिम मीन्स ब्रेनची होणारी एक्सरसाइज। ब्रेन मध्ये न्यूरॉन म्हणून लिक्विड असतं, त्या न्यूरॉनची प्रॅक्टिस केल्याने एक्सरसाइज होते आणि एक्सरसाइज झाल्यानंतर परमनंट मेमरीचा विकास होतो।
ब्रेन मध्ये एक रिकॉल सेन्स असतो. जसं की आपण वर्षभर अभ्यास केल्यानंतर 3 तासाच्या परीक्षेमध्ये आपल्याला टॅलेंट प्रूव्ह करायचं असतं आणि मग परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर आपण म्हणतो यार आता तो वाचलं होतं मी कुठं गेलो. आणि यालाच म्हणतात चिंतन मनन. ते लहानपणी आम्ही शिकलो चिंतन मनन, रिकॉल सेन्स. जर रिकॉल सेन्स स्ट्रॉंग व्हायचं असेल तर अबॅकस ही जापनीज मेथडच्या माध्यमातून मुलांनी भरपूर रोज प्रॅक्टिस करावी. रोज काय बोललो, रोज प्रॅक्टिस करावी. स्टार न्यूजसाठी यतीन फडोळ, नाशिक.